नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये विजया त्या सोनाराला फोनवरनं सांगत असते की तिची नांगींना चांगलीच ठेचा, सापडली ना ती तावडीत सोडू नका, पुढे काय करायचं ते मी तिकडे आल्यावर सांगते. तर दुसरीकडे आता तो सोनार मालकीनबाईंना सांगत असतो की मला खरंच माहिती नव्हतं की ती मुलगी अशी आहे, तिला कामाची खूप गरज होती म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो. तेव्हाच आता तो मॅनेजर अबोलीला घेऊन आत येतो आणि सांगू लागतो की हिनेच तुमचा हार चोरला असणार. तर दुसरी मुलगी देखील म्हणते की होय मॅडम, हिनेच हार चोरला असणार, हिचीच तुमच्या सगळ्या दागिन्यांवर नजर होती. तेव्हा ती मालकीनबाई बोलते की जर का पैसे हवे होते तर मागायचे ना, हे सगळं करायची काय गरज होती. अबोली गयावया करत सांगत असते की नाही, मी असं काहीही केलेलं नाही, प्लीज ऐका माझं. तेव्हा आता ते सर्वजण अबोलीची झडती घेणार असतात, परंतु तो सोनार म्हणतो की मी हिला इकडे घेऊन आलोय ना, थांबा मीच बघतो हिचं काय करायचं, आणि अबोलीला घेऊन आता बाहेर जातो. तर इकडे घरी सर्वजण अबोली अजून कशी आली नाही म्हणून खूप काळजीत असतात. पुन्हा पुन्हा तिचा फोन ट्राय करत असतात. तर नीता मात्र मध्येच म्हणते की एवढ्या रात्री कुठलं केटरिंगचं काम चालतं, नक्की कामच करायला गेली ना की दुसरं काही. मात्र म्हणते की उगीच काहीही बडबडू नकोस आणि आमच्या घरात का आलीस, चल चालती हो, असं बोलत नीताला आता घराबाहेर काढते. तर इकडे तो सोनार अबोलीला दुसऱ्या खोलीत घेऊन येतो. अबोली पुन्हा पुन्हा सांगत असते मी खरंच चोरी केली नाहीये. तेव्हा तो म्हणतो की अबोली, मला माहिती होतं तुम्हाला पैशाची गरज होती, मग मला सांगायचं ना, चोरी कशाला केलीत, मी दुसरी काहीतरी व्यवस्था केली असती. हे बघा, चोरी मोठी आहे, मला नीट प्रश्न विचारावे लागतील. तेव्हा अबोली म्हणते काय विचारायचंय ते विचारा, कर नाही त्याला डर कशाला, झडती घ्यायची असेल तर झडती घ्या. तेव्हा तो सोनार म्हणतो की होय, ही चोरी तर मोठी आहे, तुम्ही जर का कपड्यात काही लपवलं असेल तर मला झडती घ्यावी लागेल. असं बोलत तो आता अबोलीच्या जवळ जायला लागतो. अबोली खूप घाबरते आणि झडती घ्यायची असेल तर बाईला बोलवा असं सांगते. तेव्हा तो सोनार म्हणतो की त्या सगळ्या नवीन आहेत, त्याही तुम्हाला सामील असतील तर, असं म्हणत निर्लज्जपणे अबोलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. अबोली मात्र ओरडूनच हे बघा लांब राहा असं सांगत असते. त्यानंतर ती बाजूला येते, खिडकीशी येऊन म्हणते की लांब राहा नाही तर मी खिडकीतून उडी मारेल, आणि अबोली खिडकीतनं उडी मारते. तेव्हाच इकडे अंकुश जोरानेच अबोली असं ओरडतो. अबोलीवरील संकटाची त्याला चाहूल लागलेली असते, त्याला खूपच अस्वस्थ वाटतं आणि जोरानेच ओरडत म्हणतो की ए विकृत माणसा, सोड मला, माझी अबोली संकटात आहे. तेव्हा तो किडनॅपर येऊन म्हणतो की वा, सॉलिड टेलिकम्युनिकेशन आहे रे तुमचं, ती संकटात आहे म्हटल्यावर लगेच तुला इकडे कळतं. आणि काय रे, सारखं सारखं अबोली अबोली काय करतोस, तुझी बायको तर पल्लवी आहे ना, तुला तुझ्या मुलाची आणि बायकोची आठवण येत नाही का? काय रे, तुला काय तुझ्या बायकोत इंटरेस्ट नाहीये का? अबोली आणि तुझं काय कनेक्शन आहे रे? एकीकडे बायको आणि मुलगा असताना दुसरीकडे अबोली, असं बोलत असतो. अंकुश ओरडतच म्हणतो की तुझी फालतूची बडबडणं बंद कर. दुसरीकडे तो व्यक्ती आता खूप घाबरून जातो. विजयाला फोन करून म्हणतो की ती अबोली निसटली, मी पूर्ण प्रयत्न केला होता, तिने खिडकीतून उडी मारली, आता मी काय करू, माझं नाव तर कुठे येणार नाही ना. तेव्हा विजया वैतागत म्हणते ती अबोली पुन्हा एकदा वाचली, काळजी करू नकोस, तुझं नाव कुठेही येणार नाही. तर इकडे आता अंकुश ओरडूनच त्या किडनॅपरला सांगत असतो अबोली संकटात आहे, मला सोड, मी वाचवू शकतो तिला. तेव्हा तो किडनॅपर हसतच म्हणतो अरे हो हो, किती जीव काढशील, त्या अबोलीला मी काहीही होऊ देणार नाही, कारण मी तिला माझ्याच हाताने संपवणार आहे. अबोली संकटात आहे का, थांब मी करतो काहीतरी, असं बोलत तो आता तिथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली धापा टाकतच घरी पोहोचते. तिची अवस्था खूपच वाईट असते. काका तिला पाणी देतात. तेव्हा अबोली काका व आजीला सर्व काही सांगते. त्या पद्धतीने तिच्यावर चोरीचा आळ लावला आणि नंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेला, हे सर्व ती रडतच सांगत असते. तेव्हाच हा परमजित सिंग बनलेला किडनॅपर आता घरी येतो. माधव काकांचं लक्ष जातं. ते लगेच सर अहो तुम्ही, असं म्हणत त्यांना आत बोलावतात. तेव्हा तो किडनॅपर नाटकं करत म्हणतो की मी सगळं ऐकलंय, परंतु अबोली तुम्ही हे काम करायला का गेला होतात? तेव्हा माधव काका अबोलीला आता सगळं काही खरं सांग असं बजावतात. तेव्हा अबोली आता सुरुवातीला त्या व्हिडिओवरनं विजयाने अंकुशला परत आण आणि नंतर 5 लाख रुपये आणून दे अशी धमकी दिली, ते सर्व काही आता परमजित सिंगला सांगत असते. सर्व काही ऐकल्यानंतर माधव काका वैतागत म्हणतात ही विजया कसली नीचबाई आहे, या थराला जाईल ती.
अबोली तू ना आम्हाला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं, वेळीच तिचा बंदोबस्त केला असता. तेव्हा अबोली रडतच म्हणते, काका मी हे सगळं कुठल्या तोंडाने सांगणार होते. एकतर आधीच माझ्यामुळे अंकुश सर गायब आहेत आणि त्याचाच फायदा ही विजया घेते. तर आता किडनॅपर असलेला तो परमजित सिंग म्हणतो की ठीक आहे तुम्ही सगळे शांत व्हा, त्या विजयाला मी चांगलाच धडा शिकवतो, फक्त तुम्ही ना काही माहितीच नाही असं दाखवा. तो तिथून जाणार असतो. अबोली त्याला थांबवते आणि अंकुश सरांबद्दल काही कळालं का आणि कार्तिकीबद्दल असा प्रश्न करते. तेव्हा तो किडनॅपर म्हणतो की नाही, परंतु लवकरच कळेल. आणि तिथून आता पुन्हा एकदा अंकुशकडे येतो. तेव्हा अंकुश लगेच विचारतो काय झालं, कशी अबोली. तेव्हा किडनॅपर म्हणतो की अरे हो हो सांगतो मी, तुझ्या अबोलीवर कोणीतरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अंकुशचा खूपच रागा होतो. तो ओरडतच म्हणतो की कोण आहे तो, मी सोडणार नाही त्याला. किडनॅपर बोलतो की अरे हो, तुला त्या अबोलीची इतकी काळजी का वाटते? तू कधी विचार केलाय का तुझ्या बायकोबद्दल? तुला तर असं कधीच वाटत नाही. आणि ठीक आहे तुझी अबोली सुखरूप आहे, घरी पोहोचली ती, आणि हे कसं झालं त्याचं काय करायचं ते मी बघतो, असं बोलून तो तिथून निघून जातो. तेव्हा अंकुश मनाशी विचार करतो की हा बरोबरच बोलला, मला अबोलीबद्दल हे सगळं का वाटतंय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विजया वैतागत स्वतःशी बोलत असते की त्या अबोलीकडून तर आता काही पैसे येणार नाहीत. तेव्हाच अबोली विजयाकडे येते आणि तिला पैसे देत सांगते की हे तुझे पैसे आहेत. तेव्हा विजया म्हणते अबोली तू इतके पैसे कुठून आणलेस? अबोली सांगते मी आजीकडनं घराचे पेपर्स घेतले, घर गहाण टाकलं आणि हे पैसे आणलेत. तुला तुझे पैसे मिळालेत ना, आता लवकर राघूचा तो व्हिडिओ माझ्या समोरच डिलीट कर. विजया मात्र म्हणते की अगं हो थांब जरा, मी आधी हे पैसे मोजते, नीट व्यवस्थित ठेवते आणि नंतर तुझ्या समोर व्हिडिओ डिलीट करील. अबोली म्हणते पैसे तुझेच आहेत ना, आधी व्हिडिओ डिलीट कर. विजया म्हणते की हो मला 5 मिनिटं दे. अबोली सांगते मी 5 मिनिटं बाहेर थांबते, मी आल्यावर तो व्हिडिओ डिलीट कर. विजया होकार देते आणि लगेच जाऊन आत ते पैसे ठेवते. आणि तेव्हाच आता परमजित सिंगच्या रूपातील किडनॅपर इतर पोलिसांसोबत विजयाच्या घरी येतो. त्या सर्वांना पाहून विजया धक्क्यानेच हा सगळा काय प्रकार आहे आणि तुम्ही सगळे झडती का घेताय असं विचारते. तेव्हा क्रिश म्हणतो की कळेलच लवकर. तर राणे आता परमजित सिंगकडे पैसे आणून देतात. क्रिश ते पैसे चेक करतो आणि सांगतो की होय सर बरोबरच आहे, हे तेच पैसे आहेत जे बँकेतून चोरी झालेत. विजया धक्क्यानेच काय असं उद्गारते. क्रिश सांगतो की विजया हे पैसे बँकेतून चोरी झालेत आणि चोरी झालेल्या नोटांवरचे सिरियल नंबर आणि तुझ्या नोटांवरचे नंबर मॅच होत आहे, अर्थ चोरी तू केलीस आणि चला अटक करा हिला. असं बोलताच लगेच कॉन्स्टेबल विजयाला ताब्यात घेतात. विजया ओरडूनच म्हणत असते की त्या अबोलीला बोलवा, तिनेच हे सगळं केलंय. अबोली आणि माधव काका आत येतात. विजया चिडूनच म्हणते की अबोली हा काय डाव खेळलीस, पैसे तू चोरी केलेस आणि मला अडकवलंस, तू केलीस ना असं विचारते. तेव्हा अबोली म्हणते अगं हे काय बोलतेस तू, हे पैसे मी तुला दिले, माझ्याकडे कुठून येतील एवढे पैसे. विजया भडकतच म्हणते की अबोली का करतेस असं, खरं काय ते सांग, नाहीतर मी तुझी वाट लावील. तेव्हा क्रिश म्हणतो की अगं कुणाकुणाची वाट लावणार आहेस, पोलिसांसमोर धमकी देतेस काय. तेव्हाच आता किडनॅपरच्या रूपातील तो परमजित सिंग म्हणतो की अबोली तुमच्यावर ज्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ना, त्याला सुद्धा ताब्यात घेतलंय आणि त्यानेच कबुली दिली की तुम्हाला पैशासाठी लाचार करण्यासाठी, तुमची बदनामी करण्यासाठी विजयानेच रचलेला हा सगळा डाव होता. ते ऐकून विजयाला धक्काच बसतो. तिचं सगळं काही पितळ आता उघड झालेलं असतं. तर अबोली आता विजयाकडे येते आणि म्हणते की एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीसोबत असं वागू शकतेस ना, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. तू पैशासाठी राघूला समोर करून मला ब्लॅकमेल केलंस. तू तर माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचीच नाही आहेस. माणुसकीच्या पातळीवर किती खाली पडायचं असतं ना, याची सुद्धा एक मर्यादा असते विजया. माणूस काय तर जनावर म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीची नाही आहेस ग. जनावर सुद्धा असं वागत नाहीस. तू तर एका लाचार मुलीच्या हतबलतेचा फायदा घ्यायला सांगितलास. विजया अगं तू माझ्यातल्या अस्तित्वाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं करून ना तू तुझ्यातल्या त्या स्त्रीला मारला आहेस. विजया म्हणूनच ना आज तू एकटी आहेस आणि म्हणूनच
असता तुझ्याकडे आपलं म्हणवून घेणारं असं कोणीही माणूस नाहीये. एका स्त्रीमधील आई कायम जिवंत असते, ती कधीच मरत नाही. परंतु विजया, एक स्त्री म्हणून मी तुला शाप देते की तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. राघूला बदनाम करण्याचा जो डाव खेळलास ना, त्याचीच तुला ही शिक्षा आहे, असं आता विजयाला सांगत असते. विजया मात्र गप्प उभी राहून सगळं ऐकत असते. नीता देखील शेजारीच लपून बसलेली असते आणि सर्व काही पाहत असते. तर पुढील भागात परमजित सिंग जेव्हा विजयाला घेऊन जात असतो तेव्हाच पल्लवी त्याला पाहते. त्यानंतर ती विजयाला येऊन सांगते की अगं, हा परमजित सिंग कोण आहे? तेव्हा विजया सांगते, अंकुशला शोधण्यासाठी दिल्लीहून आलेला एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे तो. पल्लवी मात्र घाबरतच म्हणते की अगं, हा परमजित सिंग मला कोणीतरी वेगळाच वाटतोय आणि जर का मला जो वाटतोय तो हा असेल तर. तेव्हा विजया धक्क्यानेच अगं, कोण आहे तो, बोल ना, असं विचारत असते.